हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावळकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आज आपला डार्क रिॲलिटी सिरीजचा हा 10वा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक असा मुद्दा ज्याच्यामुळे खरंच तुम्हाला हेल्प होईल तुमच्या ऑफिस प्लेसेसला किंवा तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणी. आज आपण या गोष्टीवर बोलणार आहोत मित्रांनो की फक्त मेहनत पुरेशी नाही तर दिसणंही गरजेचं असतं. मित्रांनो, तुम्ही कधी ह्या गोष्टी फेस केल्या आहेत का की तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी खूप डेडिकेशनने काम करतायत, लेट नाईट काम करतायत, तुमची कन्सिस्टन्सी आहे, सिन्सिअरिटी आहे, पण तरीही तुम्हाला पुरेसं रेकग्निशन मिळत नाही आणि मग तुम्हाला असं वाटतं की माझंच वर्क प्रॉपर नव्हतं, मलाच का रेकग्निशन मिळत नाही. हे तुमच्यासोबत कधी ना कधी नक्कीच झालेलं असणार. पण रिॲलिटी काय आहे ना मित्रांनो, रिॲलिटी ही आहे की तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम करून सुद्धा इनव्हिजिबल असता. तर मित्रांनो, जर कॉर्पोरेट सेक्टरचा आपण विचार केला तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एक अनब्रेकेबल ट्रूथ आहे. काय ट्रूथ आहे? तो ट्रूथ असा आहे मित्रांनो की हार्डवर्क जे आहे ना ते रिवॉर्डेबल नाही आहे. जे व्हिजिबल वर्क आहे ते रिवॉर्डेबल आहे. जर तुम्ही व्हिजिबल असाल, जर तुम्ही दिसत असाल तर तुम्ही रिवॉर्डेबल आहात. लोक तुमचे एफर्ट्स कधीही पाहत नाहीत. ते काय पाहतात? तुमचा आउटपुट. तुम्ही जो आउटपुट दिलाय तो आउटपुट ते पाहतात आणि तो आउटपुटही कधी पाहतात? जर तो आउटपुट तुम्ही त्यांना व्हिजिबल करून दिलात तर तो आउटपुट ते पाहतात, अदरवाईज ते तुम्हाला इग्नोर करतात. हे कशामुळे होतं मित्रांनो? तर हे होतं एका गोष्टीमुळे. काय? ह्युमन ब्रेन जो आहे ना आपल्या ब्रेनची एक टेंडन्सी असते. आपला ब्रेन शॉर्टकट्स पाहत असतो. शॉर्टकट्स कसे पाहत असतो? लोक प्रत्येकाची मेहनत कोणीही ॲनालाइज करत बसलेलं नसतं. लोक फक्त हे ॲनालाइज करतात की कोण बोलतं, कोण प्रॉपर रिझल्ट शो करतं आणि कोण तुम्हाला कम्युनिकेट व्यवस्थित करतं, तुमच्यासोबत कोण चांगलं संभाषण करतं. हे जेव्हा आपला ब्रेन ॲनालाइज करतो त्या व्यक्तीला आपण म्हणतो की नाही, दिस इज अ गुड पर्सन, याचं कम्युनिकेशन चांगलं आहे, याचे आउटपुट्स चांगले आहेत, हा बोलतो, सगळ्यांशी मिळून मिसळून वागतो वगैरे वगैरे वगैरे. परसेप्शन जे असतं ना मित्रांनो, परसेप्शन हे फास्टर असतं सत्यापेक्षा आणि आजकालच्या जगामध्ये परसेप्शन हे फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, काय आपण जर रिअल लाईफ पॅटर्न्स ॲनालाइज केले तर हे सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या ऑफिसमध्ये एक माणूस नक्कीच असा असतो की जो काय करतो, कधी कधी काय करतो, तुम्ही खूप जास्त काम करता, खूप जास्त सगळं एफर्ट्स घेता, पण त्या व्यक्तीकडे एक स्किल असतं की तो खूप चांगलं बोलतो, खूप चांगलं एक्सप्लेन करतो, मुद्दे खूप चांगले मांडतो आणि मग जेव्हा रिकग्निशनची वेळ येते त्यावेळेस काय होतं, तुमचं काम रिकग्नाइज होतच नाही. जो माणूस असतो ना, जो बोलतो, तो व्यक्ती सगळं रिकग्निशन घेऊन जातो आणि ॲट द एंड काय होतं, जे बेनिफिट्स भेटायचे असतात, जे प्रमोशन्स भेटायचे असतात ते तुम्हाला न भेटतात त्या व्यक्तीला भेटतात. हे तुमच्यासोबत कधी ना कधी कुठे ना कुठे 100% झालेलं असणारच आहे. तर मित्रांनो, त्याला तुम्ही काम करत नाही हे कारणीभूत नाही, तर त्याला कारणीभूत काय आहे की तुम्ही इनव्हिजिबली काम करत आहात. तुमचं जे काम आहे ते तुम्ही मेहनत घेताय, पण ती तुमची मेहनत जी आहे ती इनव्हिजिबल आहे. मित्रांनो, एक मिथ आपल्यामध्ये असं आहे की आपण जर योग्य काम केलं, आपण जर प्रॉपर मेहनत घेतली तर ते मेहनतीचं फळ आपल्याला एक ना एक दिवस मिळतंच. आपल्याला एक ना एक दिवस ती मेहनत आपल्याला रिकग्नाइज करून देते. पण आजकालची जर हार्श रिॲलिटी, डार्क रिॲलिटी पाहिली तर रिॲलिटी काय आहे की तुमची मेहनत प्लस तुमची व्हिजिबिलिटी इज इक्वल टू तुमची आयडेंटिटी. म्हणजे काय? तुम्ही काय काम करताय ते तर गरजेचंच आहे, पण तुम्ही तुमचं काम रिप्रेझेंट कसं करताय, लोकांसमोर तुमचं काम येतंय कसं, हे जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि हे जेव्हा तुम्ही करायला लागाल, हे जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेस तुमची आपोआप ओळख बनायला लागते. सोपं उदाहरण देतो मित्रांनो की तुम्ही एक गोष्ट बघा, एक व्यक्ती खूप काम करतोय, त्याचं सगळं आहे आता, आणि जो व्यक्ती व्हिडिओ बनवतोय, समजा एक इन्फ्लुएन्सर आहे, एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, तो व्हिडिओ बनवतोय, तो त्याचं काम करतोय, तो बोलतोय, तो रिकग्नाइज होतोय, पण त्याच्या मागे जी पूर्ण टीम असते, कॅमेरामन असतो, एडिटर असतो, त्याच्यानंतर तुमचा स्क्रिप्ट रायटर असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. या लोकांना रिकग्निशन भेटत नाही. आपल्याला काय वाटतं की जो व्हिडिओ करतोय तोच सगळी मेहनत घेतोय, पण ही बाकीचे लोक सुद्धा मेहनत घेतात ना. पण रिकग्निशन कोणाला भेटतं? जो व्हिडिओ करतो, जो बोलतो त्यालाच रिकग्निशन मिळतं. बरोबर आहे की नाही? तर मित्रांनो, आता आपण हे पाहूया की ॲक्च्युली ना वर्क काय गोष्टी करतात. तर पहिली मुद्दा
सायलेंट वर्कर न बनता स्मार्ट कम्युनिकेटर बना. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही तुमचं काम करताय तर तुमचा जो सिनियर आहे, तुमच्यावर जो व्यक्ती आहे, त्याला वीकली अपडेट्स द्या. तुमच्या जे अचिव्हमेंट्स आहेत, तुम्ही जे काम केलेलं आहे ते बोलून दाखवा. त्यानंतर दुसरं काय करायचं आहे तुम्हाला, वर्क अलोन नाही, परसेप्शन बिल्ड करा. एकट्याने तुम्ही जे करताय ना ते कराच, पण तुम्ही असं परसेप्शन बिल्ड करा की तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाताय, तुम्ही सगळ्यांशी कम्युनिकेट करताय, तुम्ही खूप चांगलं काम करताय. पीपल शुड नो व्हॉट यू आर डुईंग. लोकांना हे कळालं पाहिजे मित्रांनो की तुम्ही काय करताय आणि मी काय केलं हे सांगायला शिका. टेक द क्रेडिट फॉर व्हॉट यू आर डुईंग. म्हणजे तुम्ही जे करताय ना त्या गोष्टीसाठी क्रेडिट घ्या. ती गोष्ट तुम्ही रिकग्नाइज करून द्या लोकांना की हे मी केलंय. जेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये असताना मित्रांनो त्यावेळेस एक गोष्ट महत्त्वाची असते. हा आपला तिसरा मुद्दा. काय? रूम प्रेझेन्स बिल्ड करा. रूम प्रेझेन्स बिल्ड करा म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एका मीटिंगमध्ये बसलेले असतात, रोज मीटिंग्स होतात, त्या मीटिंगमध्ये सायलेंट राहू नका. थोडं बोला, एक दोन मुद्दे मांडा, पण असे मुद्दे मांडा की जे की स्ट्रॉंग आहेत आणि जे की पटण्याजोगे आहेत. त्यानंतर काय, एक चौथी गोष्ट म्हणजे आउटपुट डिझाईन करा. आउटपुट डिझाईन कसं करायचं, तुमचं काम अशा पद्धतीने करा मित्रांनो की जे की तुम्हाला तुमचं काम व्हिजिबल होईल. त्यानंतर काय करा, जसं की काय, नंबर्स, रिपोर्ट्स, त्याच्यानंतर तुमच्या कामाचा जो इम्पॅक्ट आहे तो योग्य दिसला पाहिजे. हे समजा तुमच्याकडे एक वेबसाईट डेव्हलप करण्याचं काम आहे, त्याच्यामध्ये एका गोष्टीवर तुम्ही काम करताय, तर ते काम अशा पद्धतीने करा की ते काम जेव्हा तुमचं कंप्लीट होईल त्यावेळेस लोकांनी विचारलं पाहिजे की अरे हे खूप चांगलं झालं, हे कोणी केलं. दॅट इज द रिकग्नायझेबल वर्क. तर मित्रांनो, आता तुम्हाला तुमची आयडेंटिटी शिफ्ट केल्याशिवाय या गोष्टी अचीव होणार नाहीत. कसं आहे, हे पहिल्यांदा तर अंडरस्टँड केलं पाहिजे की ठीक आहे, त्या कंपनीसाठी तुम्ही एक एम्प्लॉई जरी असाल तर स्वतःच्या लाईफमध्ये तुम्ही एक एम्प्लॉई नाही आहात. स्वतःच्या लाईफमध्ये तुम्ही एक सेल्फ पर्सनल ब्रँड आहात आणि स्वतःचा तुमचा जो ब्रँड आहे तो ब्रँड तुम्हाला स्वतःलाच बिल्डअप करायचा. तर तो कसा बिल्डअप करायचा ते तुमच्याच हातात आहे ॲट द एंड. बरोबर आहे की नाही मित्रांनो? मित्रांनो, हे समजून घेणंही गरजेचं आहे की हार्डवर्क तुमचं फ्युचर बनवत नाही. हार्डवर्कने तुमचं फ्युचर आजच्या जगामध्ये बनणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट वर्क प्लस व्हिजिबल वर्क ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने केल्या तर यू कॅन डिझाईन युअर फ्युचर ॲज यू वॉन्ट. ॲट द एंड मित्रांनो, तुम्हाला मी एवढंच सांगेल की जर आजच्या जगात जर तुम्ही फक्त मेहनत करत राहिलात तर तुम्ही फक्त थकाल. पण जर तुम्ही व्हिजिबिलिटी आणि स्मार्ट वर्कचा सहारा घेतला, ते जर तुम्ही शिकलात तर तुम्ही 100% पुढे जाल. दिस इज इट फॉर टुडे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचं एक सबस्क्राईब मला अजून मोटिवेट करतं. दिस इज निखिल हरकल, टॉक्स रिअल लाईफ रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.